नमस्कार, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण दिवाळी निमित्त वसुबारस व धनतेरस निमित्त दोन प्रकारचे डिझाईन घेऊन आलेलो आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। फोटोशॉपमध्ये यायचे। फोटोशॉपमध्ये आल्यानंतर या प्रकारची एक डिझाईन आहे आणि अजून या प्रकारची एक डिझाईन आहे। ठीक आहे, या दोन प्रकारच्या पीएचडी फाईल मी तुम्हाला देतो। त्यासोबत वसुबारसची अजून एक पीएचडी फाईल सुद्धा मी तुम्हाला देतोय। याची या पीएचडीची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन लिंक मध्ये आहे आणि पासवर्ड जो आहे तो व्हिडिओ मध्ये दिलेला आहे। तो कोणी कमेंट बॉक्स मध्ये विचारू नका की पासवर्ड कुठे। ठीक आहे, तर मी तुम्हाला या डिझाईन बद्दल थोडंसं एक्सप्लेन करून दाखवतो कशा प्रकारे डिझाईन क्रिएट केलेली आहे। सुरुवातीला आपण या प्रकारची डिझाईन क्रिएट केलेली आहे। तर या डिझाईनला मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो की कशा प्रकारे डिझाईन जी आहे बनवलेली आहे। ठीक आहे, तर जे काही लेअर होते आपण इथे हाईड केलेले आहेत। लेअर ओपन करून मी तुम्हाला डिझाईन समजून सांगणार आहे। पिंटरेस्ट वरून सुरुवातीला मी एक बॅकग्राऊंड घेतला या प्रकारचा, पण हा जो बॅकग्राऊंड होता खूप म्हणजे डीप मध्ये होता, त्यामुळे जी आपण गाय वगैरे इथे ठेवणार होतो ते इथे लँडस्केप नव्हतं, म्हणजे मॅच नव्हतं। ठीक आहे, यानंतर आपण सेकंड बॅकग्राऊंड घेतला, हा थोडासा मला चांगला वाटला। त्यानंतर याला मी काही इफेक्ट दिलेला नाहीये, फक्त फिल्टर मध्ये जाऊन फिल्टर गॅलरीने इथे इफेक्ट दिलेला आहे। ठीक आहे, यानंतर एक थोडंसं ब्रश वगैरे आपण थोडेसे काम केलेले आहे, तर डार्कनेस थोडीशी वाढवलेली आहे। नंतर हलकेसे थोडेसे वरच्या साईडला स्काय ब्लू होतं ते इथे थोडंसं मी ब्रश वगैरे सफेद कलरचे ब्रश वगैरे मी इथे ऍड केलेले आहे। फ्लॉवर्स ऍड केलेले आणि या प्रकारचे असे म्हणजे गायी मी इथे ऍड केलेले। आता इथे काय करायचं, तुम्हाला एक ब्रश घ्यायचा आहे, त्याला एक शॅडो टाईप शॅडोमध्ये तुम्हाला इथं ब्रश फिल करायचं आहे आणि या प्रकारचा तुम्हाला बॅक साईडला जसं की सावली मला ऍड करावं लागेल। सर्व जी डिटेल आहे ती इथे दिलेली आहे फोल्डरमध्ये। ठीक आहे, आणि यानंतर वसुबारस हे असं टेक्स्ट मी बॅक साईडला दिलेलं आहे या प्रकारे। इन्फिनिटी नावाचं फॉन्ट आहे। ठीक आहे, थोडंसं गायला जे चिपकून मी थोडंसं इथे ऍडजस्ट केलेलं आहे फॉन्टला। आणि यानंतर इथे थोडीशी झाडाची पानं वगैरे मी घेतलेली आहे। फ्लॉवर दोन्ही साईडला मी ऍड केलेले आहे इथे। त्यानंतर जे काही क्लायंट असेल त्यांचा तुम्हाला इथे फोटो ऍड करायचा आहे आणि नाव म्हणा, पक्षाचा लोगो आणि वरच्या साईडला इथे टेक्स्ट। ठीक आहे, सिंपल होती डिझाईन, यात जास्त काही काम नव्हतं, फक्त तुम्हाला ऍडजस्टमेंट आणि थोडंसं क्रिएटिव्ह काम करायचं होतं यामध्ये। बाकी डिझाईन ही आपली अशी सिंपल होती। ठीक आहे, यानंतर धनतेरसची या डिझाईन बद्दल आपण बोलूया। ठीक आहे, या प्रकारे बघा, या प्रकारे आपण सर्व जे आहे इथे फोल्डर वाईज आपण सिलेक्शन केलेलं आहे। सगळं जे आहे फोल्डर वाईज सिलेक्ट केलेलं आहे। ठीक आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही डिझाईनमध्ये। तर पीएचडी फाईलमध्ये तुम्हाला सर्व जे डिटेलिंगमध्ये दिलेलं आहे, मी जसं तुम्हाला इथे दिसते त्या प्रकारेच मी तुम्हाला पीएचडी फाईल देतोय। ठीक आहे, आता इथे मी सर्व लेअर जे आहे हाईड करतो। आता सुरुवातीला एक फ्री पिक वरून एक बॅकग्राऊंड घेतला व्हाईट कलरचा। त्यानंतर जसं की इथं बघू शकतो तुम्ही एक वेक्टर, मंडला नावाचा वेक्टर मी इथे ऍड केलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर हे सुद्धा मी फ्री पिक वरूनच घेतलेलं आहे। पीएचडी फाईल भेटतात खूप सारे फ्री पिक वरून, तिथं तुम्हाला असे पीएनजीस वगैरे भेटून जातात। ठीक आहे, आता टायटलमध्ये बघा धनतेरस अशा प्रकारचं नाव मी ऍडजस्टमेंट टायटलमध्ये खूप मोठं म्हणजे डीपमध्ये काम केलेलं आहे। तुम्हाला हे सिंपल वाटेल, बट या प्रकारचं हे जे लाईट्स वगैरे मी इथं लेन्स वगैरे म्हणू शकता ऍड केले। साईडनी हे जसे की टेक्स्ट आणि धनतेरसचं नाव। ठीक आहे, आणि यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि हे जे नाव, फोटो आणि बाकी सारे एक्झॅक्ट तुम्ही तुमच्या मनाने पीएनजी वगैरे यात तुम्ही अजून भरपूर असं काम करू शकता। ठीक आहे, या साईडला असं टेक्स्ट ऍड केलंय, इथे एक कॉइन ठेवलेला आहे। ठीक आहे, श्री महालक्ष्मीचा एक कॉइन ठेवलेला आणि त्याला खालच्या साईडने शॅडो दिले। शॅडो तुम्ही अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करू शकता। ठीक आहे, या डिझाईन मध्ये आपलं एवढंच काम होतं। डिझाईन साधी आणि सिंपल होती, बट डिझाईन ही क्रिएटिव्ह आहे। ठीक आहे, यानंतर थोडंसं सिनेमॅटिक कडे जाऊया आपण। थोडंसं आपण सिनेमॅटिक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे। एक लेअर तुम्हाला ओपन करून दाखवतो कशा प्रकारे मी डिझाईन क्रिएट केले। तर सुरुवातीला आपण जसं की सर्व जे लेअर्स आहे ते हाईड करूया। आता सुरुवातीला आपण एक कलर घेतला या प्रकारचा, त्या कलरवर आपण एक बॅकग्राऊंड ऍड केला अशा प्रकारे। ठीक आहे, बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर तिथे आपण एक ब्रश फिल केला, नंतर एक असं। ठीक आहे, हे
सर्व खालचं काम आहे, खालच्या साईडने केलेलं काम आहे. डिझाईन जर PHP फाईल तुम्ही ओपन केली तर तुम्हाला सर्व डिटेल्स चांगल्या पद्धतीने समजून जाईल. असे वेक्टर वगैरे मी थोडेसे असे ओव्हरले वगैरे इफेक्ट वगैरे मध्ये ॲड केले. हे सर्व PNG हे आपण सर्वात लास्टला करतो. डिझाईन बनवून झाल्यानंतर सर्व आपण मटेरियल वगैरे सुरुवातीला ॲड करत असतो. ठीक आहे. त्यानंतर असे एक इलिप्स वगैरे ॲड केले आहेत. थोडंसं इथे तुम्हाला दाखवतो. गायीच्या बॅक साईडला आपण थोडंसं इथे असं एक ब्रश फिल केलं आहे आणि त्याला ओव्हरले केलेले आहे. तिथे थोडीशी लेन्स म्हणा हे अशा प्रकारे ॲड केलेले आहेत. आणि नंतर आपल्याला हा जो भाग आहे इथं आपल्याला जे काही शुभेच्छा म्हणा ते सर्व तुम्हाला इथे ॲड करायचं. त्यानंतर एक तो इथे एक आपण एक बॅकग्राऊंड घेतला. त्यानंतर जसं की क्लायंटचं नाव म्हणा, प्रोटोकॉलमधले वरचे फोटोज आणि झाडाची पानं वगैरे साईडने मी ॲडजस्ट केलेले आहे तिथे. आणि हे वसुबारसचं ह्या प्रकारे अशा प्रकारे टेक्स्ट मी इथे बनवलेला आहे. सुरुवातीला एक बॅकग्राऊंड घेतलं, बॅकग्राऊंड हटवलं तर या प्रकारे दिसेल. ठीक आहे. एक बॅकग्राऊंड घेतला, त्याला सॅच्युरेशन, नंतर एक ब्रश फिल केला, खूप डीपमध्ये काम आहे. ठीक आहे. नंतर क्लायंटचा फोटो वगैरे ॲडजस्ट केला इथे. आणि जसं की साईडने थोडेसे टेक्स्ट वगैरे ॲड केले आहेत. वरती तुम्ही भरपूर असं सिनेमॅटिक काम करू शकता. ठीक आहे. आणि या प्रकारे आपण 3 प्रकारचे डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. आणि या प्रकारे आपण 3 प्रकारचे डिझाईन मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवलेले आहेत, कशा प्रकारे मी बनवलेले आहेत. ठीक आहे. या डिझाईन जे आहेत तुम्ही फक्त स्वतःसाठी वापरा. सोशल मीडियावर कुठेही पोस्ट करू नका. तुम्ही तुमच्या क्लायंटला वगैरे तुम्ही डिझाईन ह्या देऊ शकता. ठीक आहे. रिसेंटली डिझाईन आहे 2025च्या म्हणजे ह्या वर्षीच्या डिझाईन आहेत. तुम्ही स्वतःसाठी फक्त तुम्हाला वापरायच्या डिझाईन कुठेही सोशल मीडियावर दिसल्या नाही पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.